जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या कुची गटातील अधिकृत उमेदवारांचा प्रचार वेग पकडत असून कुची जिल्हा परिषदेचे उमेदवार दादासाहेब कोळेकर आणि कुची पंचायत समितीचे उमेदवार सिंधुताई पाटील यांचा संपूर्ण कुची गटामध्ये जोरदार संपर्क दौरा सुरू आहे। गावोगावी वाड्या वस्त्यांवर प्रत्यक्ष भेटी घेऊन उमेदवारांकडून मतदारांशी संवाद साधला जात असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विकास, शेतकरी प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत मुद्द्यांवर उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जिल्हा परिषद उमेदवार दादासाहेब कोळे यांनी कुची गटाचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा असून सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देणार अशी भूमिका मांडली। तर पंचायत समिती उमेदवार सिंधुताई पाटील यांनी महिलांचे सक्षमीकरण, ग्रामविकास आणि सामाजिक न्याय यावर भर देत जनतेशी संवाद साधला। सध्या कुची गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले असून परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। आगामी निवडणुकीत दादासाहेब कोळेकर आणि सिंधुताई पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। कवठेमहांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट।